आषाढी वारीमध्ये भाविकांच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आषाढी वारीत बासुंदी विक्रीला बंदी असणार आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून पंढरपूरमध्ये तपासणी करण्यात आली। पंढरपुरातील हॉटेलवर एफडीआयची आषाढी वारी दरम्यान करडी नजर असणार आहे। भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ते म्हणजे आषाढी वारीत बासुंदी विक्रीला बंदी असेल। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, आषाढी वारी दरम्यान बासुंदी विक्रीला बंदी असणार आहे। आणखीन काही पदार्थ आहेत का ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे किंवा त्यांची विक्री मर्यादित ठेवण्यात आलेली आहे? आणखीन काय माहिती मिळते? आषाढी वारी काळामध्ये भाविकांच्या आरोग्याची काळजी व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्न खाल्ल्यानं अपाय होऊ नये, जे अन्न ते योग्य पद्धतीने खावेत यासाठी खरं तर बासुंदी विक्रीवर बंदी करण्यात आली आहे। पंढरपुरात आषाढी पूर्वी आणि आषाढी एकादशी नंतरच्या द्वादशी सोहळ्याला गोडधोड म्हणून बासुंदीचा सर्रास वापर आजपर्यंत होत आलाय। मात्र बासुंदी योग्य पद्धतीने न खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी वारीमध्ये घडलेल्या आहेत। त्यामुळे खरं तर यंदा बासुंदी विक्रीलाच अन्न व औषध प्रशासनानं बंदी आणली। त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीची भगर ही भाविकांनी खावी, नसेल तर भगरीतून सुद्धा अनेक वेळा अपायकारक गोष्टी होऊ शकतात। यासाठी भगर खाण्याला सुद्धा मर्यादा आणल्यात। हॉटेल चालक असतील किंवा पंढरपुरातले जे मठ, धर्मशाळा, वारकरी सांप्रदायिक मठ आहेत, अशा विश्वस्तांना देखील आता अन्न व औषध प्रशासनानं चांगल्या पद्धतीची भगर खावा, नसेल तर भगर खाऊ नका। बासुंदी सुद्धा योग्य पद्धतीने खावा, नसेल तर बासुंदी घेऊ नका। आणि बासुंदी विक्रेत्यांना ही बासुंदी विक्रीलाच आता मज्जाव करण्यात आलाय। त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं अन्न व औषध प्रशासन आणि एकंदरीत जिल्हा प्रशासन पावले टाकताना दिसतात। हे माहिती। धन्यवाद संकेत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।